आज आपण ज्यावेळेस मागे वळून पाहतो त्यावेळी अशा प्रकारचे नेते आपल्याला फार कमी दिसतात। इतका दिलदारपणा एक प्रकारे मला असं वाटतं की दत्ताभाऊ कदाचित राजकीय विरोधक त्यांचे अनेक असू शकतात, पण वैयक्तिक दत्ताभाऊंचा विरोधक कधीच कोणी राहिला नाही। किंबहुना त्यांनी सर्वांची आपली मैत्री जपली आणि आपल्या स्वतःच्या स्पर्शाने ती जपली, आपल्या स्वतःच्या आउटरीचने ती जपली, हे त्यांचं मोठेपण होतं। आणि म्हणूनच जसं नितीनजींनी सांगितलं की पवार साहेबांना ते खूप आपल्या जीवनामध्ये प्रमुख मानायचे। किंबहुना पवार साहेबांनी त्यांच्या संपूर्ण वाटचालीमध्ये एक मोलाचा वाटा त्या ठिकाणी ठेवला, पण त्याच वेळी तेवढंच त्यांचं प्रेम, त्यांची मैत्री ही नितीनजींसोबत होती। किंबहुना नितीनजी तर त्यांच्या परिवारातले घटक म्हणूनच त्या ठिकाणी त्यांची आणि मेघे साहेबांचे संबंध राहिले। आणि मला असं वाटतं की ही जी काही संबंध जपणे, ही जी काही मेघे साहेबांची आतोटी होती, या विदर्भातल्या कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही तालुक्यात आपण जर गेलो तरी देखील मेघे साहेबांना मानणारे, मेघे साहेबांवर प्रेम करणारे किंवा कुठेतरी मेघे साहेबांचा स्पर्श झालेले असे अनेक कार्यकर्ते आणि नेते सगळ्या पक्षांमध्ये आपल्याला दिसतात। म्हणजे एकाच पक्षात नाही तर वेगवेगळ्या पक्षात मेघे साहेबांनी तयार केलेले कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याशी तेवढेच प्रेमपूर्वक संबंध हे मेघे साहेबांनी जपलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण अनेक वेळा राजकारणामध्ये अनेक लोकांना लोकनेते असं म्हटलं जातं, त्यातले काही असतात काही नसतातही, काही लोक स्वतःला लोकनेता हे बिरुद लावून देतात। पण या विदर्भामध्ये जर खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये लोकनेता म्हणून कोणाला संबोधायचं असं जर कोणी म्हटलं तर निश्चितपणे मेघे साहेबांना लोकनेता म्हणून संबोधता येईल। कारण ते पदावर असो किंवा नसो, लोकांच्या मनावर त्यांनी सातत्याने राज्य केलं। लोकांच्या मनात प्रेम आणि संवेदना ही सतत जिवंत ठेवण्याचं काम हे मेघे साहेबांनी केलं।